तर आपण सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा आणि नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सातारा येथील सावित्रीबाईंच्या नायगाव येथील जन्मस्थळी भेट देणार आहेत। साताऱ्यातल्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरमधल्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनाला उपस्थिती दर्शवणार आहेत। या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूरमधील 108व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान मोदी ऑनलाईन या कार्यक्रमाला हजेरी लावतील। यात महिलांसह समाजाच्या सर्व घटकांच्या समावेशक सहभागातून शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या दुकानदारांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतलेली आहे। बीडीडी चाळ पुनर्विकासात अन्य रहिवाशांप्रमाणे 500 चौरस फुटांच्या जागेची मागणी दुकानदारांनी केलेली आहे। यावेळेला दुकानदार आणि रहिवासी यांच्यामध्ये दुजाभाव का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार खासदार जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अयोध्येला जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत। अयोध्येतील महंतांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेत अयोध्येमध्ये येण्याचं आमंत्रण दिले। नाराज असल्याच्या चर्चा पंकजा मुंडेंनी फेटाळून लावल्या आहेत। माझं नाव निमंत्रण पत्रिकेत असण्याचं कारण नाही, कारण हा लोकसभा मतदारसंघ माझा नाही, म्हणून मी नाराज आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। लोकसभा विधानसभा निवडणूक जिंकू, शिंदेंच्या सेनेला जास्त ताकद देऊ। 45 लोकसभा आणि 200 विधानसभा जागा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। डबल इंजिन सरकारवर जनतेचा विश्वास आहे। जेवढी ताकद भाजपला तेवढी ताकद शिंदेंच्या सेनेला देणार असंही बावनकुळे म्हटलंय। भाजपच्या लोकसभा मिशनबाबत गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपचं मिशन आहे, मात्र बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची युती निवडणुकीत असेल असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्रांतिज्योत यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही यात्रा मा जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा येथून थेट सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव पर्यंत जाणार आहे। मा जिजाऊंना वंदन करून यात्रेची सुरुवात झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। औरंगजेब हा क्रूर किंवा हिंदुद्वेष्टा नव्हता असं वक्तव्य आव्हाडांनी केलं। या संदर्भातली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सारवासारव देखील केली। ही सारवासारव करताना सुद्धा आव्हाडांनी आणखी एक चूक केली आहे। औरंगजेबाचा मृत्यू हा नगरच्या भिंगारमध्ये झाला असताना आव्हाडांनी औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचं वक्तव्य केलं। जितेंद्र आव्हाडांनी धर्मवीर संभाजीराजेंच्या वढू तुळापूरमधील समाधीस्थळी नाक घासून माफी मागावी असं वक्तव्य स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांनी केले। अजित पवार यांच्या वक्तव्याचं मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी समर्थन केलंय। जोपर्यंत राज्यसत्ता ताब्यात नाही तोपर्यंत काही नाही। पवारांच्या वक्तव्याप्रकरणी राजकारण जास्त सुरू आहे। सत्य जे आहे ते नाकारून चालणार नाही असं खेडेकर यांनी म्हटलंय। अजित पवार यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी टीका जालन्याचे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेली आहे। छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असं वक्तव्य अजित पवार यांनी विधिमंडळात केलं होतं। त्यामुळे अजित पवारांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणीकर यांनी दिलाय। अजित पवार यांना भाजपतर्फे धरणवीर पुरस्कार देऊ अशी खोचक टीका खासदार सुजय विखे पाटलांनी केली आहे। अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा सुजय विखे पाटलांनी चांगला समाचार घेतलाय। संभाजीराजे छत्रपतींनीच शंभूराजेंना धर्मवीर ही पदवी लावू नका अशी भूमिका मांडल्याचं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। त्याऐवजी स्वातंत्र्यवीर म्हणा असं संभाजीराजे अनेक भाषणातून म्हणत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे संभाजीराजेंना आता सनातन की महाराष्ट्र धर्म यापैकी कोणता धर्म अपेक्षित आहे असा सवाल त्यांनी केला। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं। अजित पवारांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारी वक्तव्य टाळावीत असा सल्ला सुद्धा त्यांनी अजित पवारांना दिलेला आहे। चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघातून यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जेपी नड्डांच्या सभास्थळी मुनगंटीवार यांची चित्रफित दाखवण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। चंद्रपुरातली परिस्थिती भाजप विरोधी आहे। चंद्रपुरात काँग्रेसचा खासदार निवडून येणार असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। औरंगाबादमध्ये जेपी नड्डा यांच्या सभेला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली। मात्र अवघ्या 60 सेकंदात म्हणजे एका मिनिटातच पंकजा यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर हात से हात जोडो हा 2.5 महिन्यांचा कार्यक्रम महाराष्ट्र काँग्रेस राबवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं। 10 जानेवारीला नागपुरात प्रदेश कार्यकारिणीची बैठक होतीये। काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचंही त्यांनी म्हटलंय।
दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं. दीपक केसरकर यांनी जे विधान केलंय त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. परभणीतल्या गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे. तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं, नाहीतर मी आत्महत्या केली असती, असं वक्तव्य गुट्टे यांनी केलंय. एकनाथ खडसे यांनी आपल्या शेत जमिनीच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांची बेकायदेशीररित्या गौण खनिज उत्खनन केल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर खडसेंची उत्खनन झालेलं क्षेत्र मोजण्यासाठी अधिकाऱ्यांचं पथक मुक्ताईनगरमध्ये दाखल झालं. काय झाडी काय डोंगर या डायलॉगबाजीनं प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले. शहाजी बापूंनी चक्क 8 दिवसात 9 किलो वजन कमी केलं. देशात सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावाला पाणी देण्यासाठी 2024चं उद्दिष्ट मी घेतलेलं आहे. यामुळेच मला आता भाऊ व्हायचं नसून पाणीवाले बाबा व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. नांदेडमधील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई केशवराव धोंडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पक्षातीलच काही जण आपल्याबाबत षडयंत्र रचत असल्याचा आरोप मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला होता. मात्र मागच्या सरकारमध्ये धुसफूस नव्हती का, असा सवाल मंत्री गुलाबराव पाटलांनी उपस्थित केलाय. तर आमच्यात धुसफूस होती म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो, असंही पाटील म्हटले. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर खरंच त्यांनी धमकी दिली असेल तर शिरसाटांच्या मुलाला समज देऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. पंढरपूर येथील टाकळी ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारनं 22 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय. टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत फटाक्यांची आतिषबाजी करत यावेळी जल्लोष केला. तब्बल 22 वर्षांनंतर आंध्रा धरणग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागलेला 110 कुटुंबांना तळेगाव आंबी MIDC इथल्या गायरानावर प्रत्यक्ष जागेचं वाटप करण्यात आलं. या जागेची मोजणी प्रक्रिया सुरू झाली असून प्रत्यक्ष प्लॉटिंग करून या कुटुंबांना याचं वाटप केलं जाणार आहे. आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. या प्रकल्पाला विरोध करणारी वनशक्ती या संस्थेची याचिका उच्च न्यायालयानं निकाली काढली आहे. धर्मवीर हा मुद्दा चांगलाच तापला असून अजित पवारांना पाकिस्तानात पाठवा, असं वक्तव्य भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलंय. यावर मग महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सुद्धा पाकिस्तानात पाठवा, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तपासे यांनी दिलेलं आहे. मुंबईत 4 ते 6 जानेवारी दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता जगभरातील मराठी भाषा प्रेमी एकाच मंचावर येणार असून 500हून अधिक परदेशी नागरिक हजेरी लावणार आहेत. झारखंडमधल्या समेत शिखर या जैनांच्या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ घोषित केल्यानं देशभरात संताप व्यक्त होतोय. या निर्णयाच्या विरोधात भिवंडी शहरामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण घटल्यानं अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. ठाण्यातल्या माहुली किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत शंभूदुर्ग प्रतिष्ठाननं नववर्षाचं स्वागत केलंय. गडावर येणाऱ्या पर्यटकांना गड चढताना रस्त्यांची माहिती व्हावी यासाठी दिशादर्शक फलक लावत भगवा ध्वजही उभारला गेलाय. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं 31 डिसेंबरला मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 134 जणांकडून 79,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसंच अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या 53 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. जळगावात पोलीस भरतीसाठी पळण्याचा सराव करताना 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. रामचंद्र शेवरे असं या मृत तरुणाचं नाव आहे. हृदयविकाराच्या धक्क्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे राशनच्या तांदळाची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाविरोधात साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चोरट्या मार्गाने रेशनच्या तांदळाची वाहतूक होत असल्याचं आढळून आल्यानं जीवनावश्यक वस्तू नियमानुसार कारवाई करण्यात आली. भिवंडी शहरातल्या विस्डम शाळेनं काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकून त्यांचे दाखले परस्पर पोस्टानं धाडले. त्या विरोधात महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू असताना एका 14 वर्षीय शाळकरी मुलानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानं हे आंदोलन भरकटलं. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. एकदाच नोंदणी करून त्या क्रमांकाद्वारे कोणत्याही मंडळासाठी अर्ज करता येणार असून गुरुवार 5 जानेवारीपासून नोंदणीसाठी सुरुवात होणार आहे. म्हाडा सोडत प्रक्रियेमध्ये बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. कन्नड तालुक्यातल्या आडगाव जेऊर इथल्या शेतकरी सोनवणे यांनी आपल्या कुटुंबासह कापूस वेचण्यासाठी गेलेले होते. त्यांच्यावर जंगली कोल्ह्यानं अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 वर्षीय धम्मपरीचा दुर्दैवी मृत्यू झाला. धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील माटचे डॉक्टर संपावर गेलेले आहेत. सध्या राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन देण्याची मागणी यावेळी आंदोलक डॉक्टरांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यातली आरोग्य सेवा प्रबळ व्हावी यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं खनिकर्म विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका दिल्या होत्या, मात्र चालक नसल्यानं या रुग्णवाहिका धूळ खात पडू नये। सिंधुदुर्गातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवेतून कमी करण्यात आलेल्या 19 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। या कर्मचाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर ठिय्या आंदोलन छेडलं असून आंदोलनाला 13 दिवस पूर्ण झालेले आहेत। आमच्यावर सहसंचालक जाणून बुजून अन्याय करत असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलाय। सांगलीतल्या जत तालुक्यातल्या पांडोझरी गावात मुलांच्या हट्टानं पालकांना निर्व्यसनी बनवलेलं आहे। शिक्षकांच्या मदतीनं या मुलांनी घरोघरी जात व्यसनमुक्तीचं आवाहन केलं। त्यानंतर 1-2 नव्हे तर तब्बल 40 कुटुंबातल्या पुरुषांनी मुलांच्या हट्टापुढे व्यसनमुक्तीचा मार्ग स्वीकारलाय। नांदेडमधील सीमावर्ती भागातील समस्यांबाबत प्रशासनानं आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागल्यानं आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे 5 जानेवारी रोजी होणारी बैठक ही आता पुढे ढकलण्यात आली आहे। खासदार उन्मेष पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर टीका केली आहे। अजित पवारांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेतृत्वानं जर महापुरुषांचा अपमान केला असेल तर समाज काय आदर्श घेणार असा टोला उन्मेष पाटील यांनी लगावलाय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटतायत। वर्ध्यात सुद्धा भाजपनं आक्रमक होत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध व्यक्त केला। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळेला अजित पवारांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपनं दिलेला आहे। पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरसाठी काँग्रेसनं महावितरण विभागावर हल्लाबोल केला। मागणी मंजूर केल्यावरच शेतकऱ्यांनी महावितरणाचं कार्यालय सोडलं। बीडमध्ये सारख्या चेहऱ्याचे 61,270 मतदार असल्याचं समोर आलेलं आहे। यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे, तर एकाच मतदारानं 2-3 ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी केल्यानं असे प्रकार घडत असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलंय। धुळे जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातील 42 पोलीस शिपाई पदासाठी होणाऱ्या या भरतीसाठी 3000हून अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत। भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। गुहागरमध्ये पालशेत ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीसमोर भजन आंदोलन करत उपोषण केलं। पालशेतमध्ये शाळेच्या शौचालयाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय। गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे तक्रारदार मिनार पाटील आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण केलंय। पुण्यातील येरवडा तुरुंगात 3 कैद्यांचा मृत्यू झालाय। कैदी संदेश गोडेकरला वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी येरवडा जेलबाहेर आंदोलन केलं। नांदेडमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाच्या रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली। या अभियानांतर्गत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा गुलाब फूल देऊन सत्कार करण्यात आलाय। सांगलीमध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस दलाकडून रॅली काढण्यात आली। पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या हस्ते ध्वज दाखवत रॅलीला सुरुवात करण्यात आली। 1961 साली महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आणि त्यावेळेपासून 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। नाशिकच्या तळेगाव धरणाजवळ वनविभागानं धडक कारवाई करत एका बिबट्याला जेरबंद केलंय। परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याची माहिती मिळताच वनविभागानं दाखल होत दूरवरूनच त्याला बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं आणि जाळी टाकत त्याला जेरबंद केलं। हा बिबट्या आजारी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। जळगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांनी एक दुकान फोडून हजारोंचा मुद्देमाल लंपास केलाय। जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यामध्ये कोयत्यानं दहशत माजवणाऱ्या आरोपीची भारती विद्यापीठ पोलिसांनी बरात काढलेली आहे। सिंहगड लॉ कॉलेज या ठिकाणी 2 तरुणांनी कोयता घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला होता। कॉलेज परिसरात असा गुन्हा होऊ नये म्हणून पोलिसांनी या आरोपींच्या हातात बेड्या घालून त्यांची बरात काढली। उल्हासनगर शहरातील एका बिल्डिंगच्या टेरेसवर बदलापूर आणि कल्याण वनविभागानं धाड टाकली। या धाडीमध्ये टेरेसवर 25 ते 30 पोपट बेकायदेशीररित्या पिंजऱ्यात बंद केलेले होते आणि यातील काही पोपट हे मृतावस्थेत आढळून आले। या प्रकरणी वन्यजीव संरक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभाग पुढील तपास करतोय। धुळे शहरात उत्तर प्रदेशमधल्या एका मजुराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस आता मारेकऱ्याचा शोध घेत आहेत। बारामतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी 28 आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे। सकाळी आंदोलनकर्त्यांनी पवारांच्या विरोधात निषेधाचे फलक दाखवत प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं। शिजान खान याच्या कुटुंबियांनी तुनिशाच्या आईचे आरोप फेटाळून लावले। शिजानला आत्महत्या प्रकरणामध्ये गोवण्यात येत असल्याचा त्यांनी आरोप केलाय। इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आईच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला।
नव्या वर्षात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं मोठी कारवाई केलेली आहे। गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थानसह इतर राज्यात सायबर गुन्हे करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ऑइलेक्सच्या नावावर या 4 जणांनी लोकांना गंडा घातला होता। एकट्या मुंबईत त्यांच्यावर 10 गुन्हे दाखल होते। फेसबुकवर मैत्री करून लुटणाऱ्या महिलेला डोंबिवलीमध्ये अटक करण्यात आलेली आहे। डोंबिवलीतल्या एका व्यक्तीची रिव्हॉल्वर घेऊन ही महिला फरार झालेली होती। मानपाडा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे। घोरपडीच्या कातळेचे वाद्य बनवण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मुंबईच्या मालाडमध्ये छापा टाकत मोठ्या प्रमाणावर घोरपडीची कातळे जप्त करण्यात आलेली आहेत। या प्रकरणी एका तबला विक्रेत्याला अटक करण्यात आली। औरंगाबादच्या कन्नडमध्ये पुन्हा एक मृतदेह आढळून आलेला आहे। अनंत मसूर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे। एकाच दिवसात 4 मृतदेह आढळल्यानं आता खळबळ माजली आहे। जळगावमधील कासगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या नायगाव रेल्वे पुलाखाली ट्रेलर अडकल्यानं वर्सोवा पुलाच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। वर्सोव्याच्या जुन्या पुलावरनं अवजड वाहतुकीला बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून अवजड वाहतूक सुरूच आहे। गोंदियातील सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार इथे पुलावर चढत असताना मॅग्नीज वाहून नेणारा ट्रक आगीत जळून खाक झालाय। ट्रकचा टायर फुटला आणि दुभाजकावर आदळून आग लागल्याची माहिती मिळते। यात जीवितहानी झालेली नाही। 100 गाव 100 बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना। पहिल्या राष्ट्रीय मतदानी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन देहुगाव येथे करण्यात आलं होतं। या स्पर्धेला भारताच्या विविध राज्यातून 200 खेळाडू सहभागी झाले होते। महाराष्ट्र संघानं यामध्ये प्रथम अजिंक्यपद चषक जिंकण्याचा मान मिळवला। नवी मुंबईतल्या उद्यानात कचऱ्याचे ढीग साचल्याचं दिसतंय, त्यामुळे इथं फिरायला येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। नवी मुंबई एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंग झाल्याचं दिसतंय। संपूर्ण रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत वाहनं उभी करून ठेवली असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये वाढलेला कमाल तापमानाचा परिणाम राज्यातल्या जलसाठ्यावर झालेला आहे। त्यामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला राज्यातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये विक्रमी सुमारे 97% पाणी जमा होऊनही 2च महिन्यात त्यात तब्बल 12% घट झाली आहे। उल्हासनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे। दूषित पाणी विद्यार्थ्यांना जेवणात दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। राज्यामध्ये एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांनाही उच्च सुरक्षा क्रमांक पाट्यांबाबतची अंमलबजावणी लवकरच केली जाणार आहे। यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयानं दिलेली आहे। ठाण्यातील ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णींनी वयाच्या 60व्या वर्षी अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखर माउंट विन्सन सर करून नवा विक्रम केलेला आहे। वयाच्या 60व्या वर्षी कठीण शिखर सर करणारे ते पहिले गिर्यारोहक ठरले। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे नातू पृथ्वी यांचा दुसरा वाढदिवस सोमवारी साजरा करण्यात आला। मुंबईतल्या जिओ गार्डनमध्ये वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं। या पार्टीला अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली होती। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत। हादरून गेली होती। बेनेडिक्ट यांचं वयाच्या